हाय फ्रेंड्स, आता आम्ही कोंडेश्वरला चाललोय आणि त्यांनी तर सांगितलं गाणं रिलीज झालं, रिलीज नाही कमिंग सून आलेलं आहे. पण गाण्यामध्ये माझा लुक काही वेगळा केलाय मी लुक आणि खूप छान लुक झालेला होता. साक्षी भगत, साक्षी मेकओव्हर यांनी केलेला आहे. 3 मेकअप आर्टिस्ट, 3 मेकअप आर्टिस्ट होत्या, पण एक मेकअप आर्टिस्ट ऑलरेडी आमच्या गाण्यामध्ये सॉन्ग तिने केला, ऍक्टिंग पण केली. पण तुम्हाला एक सांगतो की तुम्ही पूर्ण गाणी बघा, कमेंट शेअर सगळं करा. खूप छान गाणी झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये शब्द आहेत ते पारंपरिक आहेत, पारंपरिकच आहेत ना, एकदम म्हणजे मी पण कधी ऐकले नाही ते शब्द, म्हणजे एकदम पारंपरिकच आहेत, खूप छान आहेत. राकेश भाऊ लिहिलेला गाणी, सगळ्यांना आवडेल. बघा तुम्ही, कधी 2-3 दिवसात आमचा गाणं रिलीज होईलच यूट्यूब चॅनलवर, JRE म्युझिक ऑफिशियल, त्याच्यावर सगळ्यांनी बघा. आता आम्ही कोंडेश्वरला चाललोय, तिकडे आम्ही काय काय करतो, काय लोकेशन सगळं दाखवू तुम्हाला त्याच्यामध्ये. तुम्ही पुढे कंटिन्यू ठेवा, बघा. तर त्र्यंबकेश्वरला आम्ही चाललेलो आहे. तिकडे बघा वातावरण बघा इथलं आणि किती जबरदस्त असा सीन आहे. खूप छान, खूप मजा येणार आहे आज आम्हाला इकडे. आणि इकडे मंदिरामध्ये आम्ही पोचलेला आहे. आतमध्ये जाऊन आता दर्शन घेणार. आज गर्दी नाही बघा, काहीच गर्दी नाही. तुम्ही बघू शकता, मागच्या वेळेस आले होते, आम्हाला 1 का 1.5 तास गेला होता दर्शनासाठी. इकडे या साईडला बघा, इकडे अगोदर एंट्री होते, आता एंट्री नाही. मंदिरामध्ये एंट्री होत आहे. मयुरी आतमध्ये जाऊन पूजा करणार आहे. सध्या थोडीशी गर्दी आहे, पण आत्ता इथे कोणीच नाही. बघू आतमध्ये कोणीच आहे, 2-3 माणसं आहेत, पण अंधार खूप आहे. तिला पूजा करण्यासाठी खूप वेळ मिळेल बघा. खूप मोठा व्हिडिओ होता, खूप वेळ तिने व्हिडिओ. आणि कुत्रा बघा मस्त बघतो, कुत्री आहे मला वाटतं, मस्त बघतो काय चाललंय. पण तिला वेळ मिळाला आज आणि म्हणून ती पूर्ण मनापासून पूजा करून घेते. आम्ही कोंडेश्वरला आलोय आणि तुम्ही लाईव्हमध्ये तर बघितलं असेल, दर्शन वगैरे भरपूर शांतपणे आणि खूप टाईम लागला. मी हे बोलायला लागले की देवाला आता घरीच घेऊन जायची काय नाही, आता नव्हती गर्दी म्हणून बसली, जरा आरामात केला. आणि हा प्राचीन काळातला आहे, खूप जुनं माझं पण नसेल, मला माहीत पण नसेल तेव्हाचा आहे. धबधबे होता, एंट्री नाही का या? नाही एंट्री, तिथे ना थोडे अपघात झालेले म्हणून नाही एंट्री बंद केली आहे. आणि लोक काय करतात माहिती का, येऊन आंघोळ्या धुतात आणि स्वतःच्या दिवाळी खेळतात, म्हणून जाण्याचं. तुम्हाला मी धबधबा दाखवतो बघा, धबधबा खूप छान किती जबरदस्त बघा. आणि हा मंदिर सुद्धा बघायचं आणि इकडे पाण्यातच आहे तो. आणि पावसाळ्यात ना पूर्ण बुडतो, पूर्ण म्हणजे मंदिराचा टोक राहतो, पूर्ण मंदिर डुबत नाही, मंदिराचा ना पूर्ण तेवढा टोक राहतो बाजू, एवढा म्हणजे पूर्ण बुडत नाही. आणि हा एक मंदिर बुडत नाही. हाय फ्रेंड्स, इकडे बघा नदी आहे, नदीमध्ये मासे बघा केवढे, खूप मासे आहेत, ते पण भारी, भरपूर मोठे पण आहेत ना. पण आतमध्ये एंट्री नाही म्हणून ते बिचारे वाचले, नाही तर एवढ्याला लोकांनी कधीच काढले असते. इथे शिवून ठेवला आहे कारण खूप गर्दी असते सोमवारी. जर कोणाला गर्दीमध्ये लाईनीमध्ये नसेल राहायचा तर तो शिवलिंगच्या बाहेरून दर्शन घेऊन जाऊ शकते, असा बाहेर ठेवलेला आहे त्यासाठी, कारण कुणी तसा बिना दर्शनाचं जाऊ शकत नाही. मित्र आहे आणि कुत्री आहे, म्हणजे मंदिरातच आतमध्ये राहते, खूप शांत आहे, कोणाला काही करत नाही. एवढी गर्दी असते तरी सुद्धा काही करत नाही. छोटस कोणाची हे कुठे करतात वरती बघा मक्याचा कसं करतात. मका तर खाता नाही. इकडे कुठे माझीकडे देऊ नका, माझीकडे मागू नका, मागू नका मका.
मागणार आहो. देणारच नाही. घ्या तुमचा वाटा. बघ कसा वाटतं. मस्त आहे का? मस्त आहे. चला मग. दर्शन वगैरे झालेलं आहे आणि दर्शन करून आम्ही घरी चाललेलो आहे. आता तुम्ही नेहमीच आमचे ब्लॉग बघता आणि चांगला प्रतिसाद देता. असाच आम्हाला प्रतिसाद देत राहा. जय एकविरा, जय महाराष्ट्र. धन्यवाद.